श्री रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून संहिता प्रोडक्शन हाऊस सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत 2 अंकी मराठी नाटक तळ्यात मळ्यात. लेखन दिग्दर्शन ऋतुजा गणेश सावंत. संगीत डॉक्टर प्राजक्ता बांदेकर. नेपथ्य तन्मय शेखर पांदेकर. प्रकाश योजना माधवी प्रोजेक्शन. रंगभूषा आणि वेशभूषा समीक्षा चव्हाण. चित्रीकरण SB स्टुडिओ. सहप्रायोजक प्राणमय हेल्थ सेंटर आणि फॅशन फ्लाय. श्री रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून संहिता प्रोडक्शन हाऊस सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत 2 अंकी मराठी नाटक तळ्यात मळ्यात. गुड मॉर्निंग कार्तिकी. गुड मॉर्निंग जय. क्यूट दिसतोयस हा. हा शर्ट तुला मस्तच दिसतो. झालं का सुरू इथं? मी ना कार्तिकीला बोलतो, तू सेल्फी काढते नाही. अगं ये बाई, सकाळी सकाळी जरा दाखवायला तरी काम कर ग. पिकअप रे तू. हे जय, हा बघ निवडून छान आहे ना. भूत. हा? बहुत अच्छा है. हा बहुत अच्छा. हा. ऐकलं मी, तू भूत म्हणालास. ए बाई गप्प ना जरा. अगं नाही या, मी छानच म्हटलं. आणि आज काय मग विशेष? एकदम खुश दिसतेस. हो, माझी ना लहानपणापासूनची मैत्रीण आज जॉईन होते आपल्या ऑफिस मध्ये. हो. हा, बघू आता कधी येते. एवढ्याला यायला पाहिजे होती ती. येईल ती. आता आपण तरी कामाला लागूया. हो हो हो, चल. तुझं काय आता? प्रेम काय? नाही, ते प्रेम कुलकर्णी सोबत मीटिंग आहे ना आपली. ते प्रेम नाही, ते प्रशांत कुलकर्णी आहे. आणि त्यांच्या मीटिंगचं काय ना ते मी बघून घे ना. चला आता कामाला लाग. हो, नाहीतर हिटलर येईल. ए हिटलर काय ग? आपला बॉस एवढा पण वाईट नाही या. तू काय वकील पत्र घेतलंस का त्याचं? की डोळा आहे तुझा त्याच्यावर? रे बाई गपना. आणि माझा डोळा ना माझ्याकडेच आहे, त्यांच्यावर नाहीये. आणि त्यांचं काय वकील पत्र नाही घेतलंय मी. आणि मुळात ते नियम मोडला तरच बोलतात. तुझ्यासारखं ना बडबड करत सुटतात. गपरे म्हणत काम कर हिटलरच्या चमच्या. काम कर मोबाईल किडा. मंजिरी, अगं हाय, किती दिवसांनी भेटतोय आपण. तू जशी होतीस ना अगदी तशीच आहेस. काहीही बदल झालेला नाहीये. बरं, मी एकटीच काय बडबडत बसली. मी ना तुला ओळख करून देते. मी कार्तिकी आणि हा जय. जय, आणि मी तुला मगाशी सांगितलं ना, हीच ती माझी मैत्रीण मंजिरी. आणि हो मंजिरी, ती शीतल, जयची होणारी बायको. काहीतरी हा तुझं कार्तिकी. हॅलो मंजिरी.
ग्लॅड टू मीट यू. आणि तुला तर ना बघतो मी नंतर. तुझ्या दोघींकडे लक्ष नको देऊ हा. नाही, मला माहिती तिचं लहानपणापासून स्वभाव आहे. हॅलो, मी मंजिरी रेगे. माझा ड्रेस कुठे? ये, मी तुला दाखवते. छान आहे तुझी मैत्रीण. ए, सांभाळू ना, ती माझी मैत्रीण आहे. मी कुठे म्हटलं नाहीये. आता माझी सुद्धा. जय, गप्प काम कर ना. जे गप्प काम करतो ना. अहो काय बाबा, जाऊ द्यायचं ना, असे येतच राहतात फोन. अरे पण मौसम कैसा है भैया? भैया भैया वाटतो का मी? अहो बाबा, आपण रॉंग नंबर म्हणून सांगायचंय ना. तुला काय वाटतं, बोललो नसेल का मी? फालतू गचाळ प्रश्न विचारायला फोन केलेला का, तेही दिल्लीवर? अहो झालं ना आता, जाऊ द्या. जाऊ द्या कसं, मग मीही फिरकी घेतली त्या भैयाची. आणि आई, थँक्यू सो मच, तू माझ्यासाठी ग्रीचा हलवा केलास. हा काय चव होती. असणार, शेवटी शेफ मालिनी रेगे यांनी केलेला ना. अगं थँक्यू काय त्यात, आज तुझा ऑफिसचा पहिला दिवस होता की नाही म्हणून केलेला. राहू दे, ते राहू दे, पण तू एक सांग, कसा होता तुझा आज पहिला दिवस? अरे हो, कसं होतं तुझं ऑफिसचा आज पहिला दिवस? छान गेला. तशी माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे त्या ऑफिसमध्येच. ते बरं, ओळखीचं आहे कोणीतरी, अनोळखी नाहीये. हो, आणि स्टाफही तसा बरा दिसतोय. बघू आता. रुळशील ग. बरं मंजिरी, आता तू सेटल झालीस की नाही? मग आता लग्नाचा विचार करायला काही हरकत नाही. आई प्लीज, नको ना तो विषय. मी आधीच सांगितलंय की तुला लग्न नाही करायचंय, काळजी नको करू. तुझं हो आल्याशिवाय आम्ही तुझ्या लग्नासाठी विचार करणार नाही. आई बाबा, मला नाही बोलायचं या विषयावर. अगं, हा असा विषय टाळून कसं चालेल? आयुष्यभर अशी एकटीच राहणार आहेस का? आई नको ना फोर्स करूस तुम्हाला. मंजिरी, हे बघ, तुला मी फोर्स नाही करत. फक्त तुला असं नाही वाटत की तुला जोडीदार हवा जो तुला आयुष्यभरासाठी तुला साथ देईल? आयुष्यभर साथ द्यायला जोडीदार किंवा नवरा कशाला हवा? तुम्ही सगळे आहात ना, तुमची साथ आहे ना माझ्या बरोबर. मग कशाला मला कोणी हवंय? अगं पण आई, मी नवीन गुळाचं पाकिट आणलंय, संपलेलं ते. ते वेळेवर घे. चला मी झोपायला जाते, उद्या परत लवकर उठायचंय. मंजिरी, गुड नाईट. मुलगी पण ना जीवाला घोर आहे. मालिनी, जरा शांत होतेस का? एवढी हायपर होऊ नको. असं कसं म्हणताव? हे बघ आई, इतकं चिडून बोलायची काहीच गरज नाही. आपण बोलू शांतपणे तिच्याशी. हे बघ मालिनी, टेन्शन घेऊ नको. तुझी काळजी कळत नाहीये का मला? ह्या गोळ्या घे आणि चल झोपायला. मी जास्त बोलले का हो? जा आता, जास्त विचार करू नको. मंजिरी, हे बघ, मी तुझ्यासाठी कानातले आणले. कसे? कानातले? मध्येच कानातले का? असंच. हा, तुला कारणच हवं असेल ना, तर आपण खूप वर्षांनी एकत्र काम करतोय ना, म्हणून. काय ग, इतके वर्ष मी तुझ्यासोबत काम करत होती, मला कधी नाही आणलेस कानातले? मंजिरी, मी ना आता कामाला लागते. हा, काही असतं तुझं, मला खूप आवडले. आवडले ना, मला वाटलंच होतं तुला आवडणार. म्हणजे आमच्याकडे तसे चांगलेच मिळतात आणि तुला सूट पण होती. अगं पण कशासाठी हे? आवडले ना? हो, मग घालून घे. नक्की. कार्तिक, ती फाईल टेबलवर सकाळीच ठेवली आहे मी. तुला कसं माहित का मला लागणार आहे ते? अंतर्ज्ञानी आहे मी. ए, चल सांग आता. अरे असं काय करतो तू? कालच सांगून ठेवलेलंस ना, म्हणून सकाळीच रेडी करून ठेवली मी. मंद. ग्रेट. ए, मंद काय बोलते जयूला? हो सॉरी. हा जयू, तुला राग आला का रे? ए शीतल, तिने मला मंद म्हटलेलं चालतं आम्हाला, पण तू जयू बियू म्हटलेलं ना अजिबात चालत नाही.
अरे असं काय करतोस हे जयू? राग येईल ना तुझ्या फिओन्सीला. ए गप्प आता. तूच का आता हिटलर आला वाटतं. का काय केलंस तू आता? मी काय केलं वरच येतो का तो? अगं कार्तिकी. एक गप गप आला तो. गुड मॉर्निंग. हाय सर. प्लीज जय, आपल्या क्लायंट्स तू बनवलेलं प्रेझेंटेशन जे दिलंय त्यांना खूप आवडलं आणि म्हणून ती थोडी तुझी रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी वाटते. आपल्या स्वित्झर्लंडचा जो प्रेझेंटेशन आहे टूरचा ते तुला बनवायचं. हो थँक्यू सो मच सर. आय विल गिव्ह माय बेस्ट. आय नो, म्हणूनची जबाबदारी तुझ्यावर. आणि या प्रेझेंटेशन मध्ये मंजिरी तुम्ही सुद्धा काम करा. मी हो का? नाही काही नाही. हे टीम वर्क आहे. मंजिरी, मला खात्री आहे तुम्ही खूप छान काम करा. हो ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. म्हणजे आपण ऑफिस सुटल्यावर बोलू याबद्दल. ए जय, मी पण थांबेन तुझ्यासोबत. सर काय बोलले आता ऐकलं नाही का? म्हणजे आणि मला सांगितलं नाही ह्या प्रोजेक्ट वरती काम करायला. अरे पण तुला माझी मदत लागली तर? गप्पा बसशील. जय, हा शीतल आपण बोलू हा नंतर. म्हणजे आपण बोलू ह्याबद्दल सुटल्यावर. म्हणजे आपण ऑफिस आज नंतर का? आपण आता काम संपवूया आणि मग बोलूया लगेच. अगं तसं नाही, मला जरा अर्जंट काम होतं ना म्हणून म्हटलं. ठीक आहे, उद्या बोलू मग आपण. अगं पण काय झालं? काही नाही. ठीक आहे, चल मग. कुठे? जय, काम करायला म्हणते. अच्छा मला वाटलं काय वाटलं? काही नाही. मी काम करतो, आपण उद्या बोलू. मी पण तेच म्हणते. चिरी कुठे? हो हो अगं म्हणते मी. अगं काही खाल्लंस का? हो आलेच. हो हो 5 मिनिटं देते फक्त. हा घे तुझा डब्बा. हो हो चल. अगं बॉटल. बाय. बाय. ही मुलगी पण ना खरंच ती एक तशी आणि ही अशी. काय झालं, कशाला एवढी चिडतेस? अहो यारनी तिला मी सांगितलं की अर्धा तास लवकर उठ म्हणजे ऑफिसला यायला उशीर होणार नाही. पण नाही, आळशी. माझ्या म्हातारीचं कोण ऐकतंय? रोज ह्यावरनच कटकट होते. ही एक ऐकत नाही आणि तीही ऐकत नाही. आता तिचं काय? लग्न नाही करायचं म्हणते. हे बघ मालिनी, उगाच हो फोर्स नाही करते मी तिला. पण आयुष्यभर ती अशी एकटी राहणार आहे का? सकाळी बोलली मी तिच्याशी लग्नाबद्दल, शांतपणेच बोलले हो. बरं, काय म्हणाली ती? लग्नच नाही करायचं मला. ठीक आहे मालिनी, इतका विचार करू नकोस. अहो नको काय. मालिनी, ऐकता का, आपण मुलगा बघायला घेऊया का? बाजूच्या जोशी काकी आहेत, त्यांना सांगते त्यांच्या माहितीतला कोण एखादा मुलगा असेल तर. थांब, मी म्हटलं आहे ना, जास्त घाई करू नकोस. तिच्या आयुष्याचा निर्णय तिलाच घेऊन दे. तेही खरं आहे म्हणा. तिच्या मैत्रिणीला सांगूया का आपण, तिला समजावायला? हे बघ, आपल्या घरातल्या गोष्टी असं बाहेर सांगणं योग्य वाटतं का? बरं दिसतं का ते? तू आधी शांत हो पाहू. इतकी पाठी पडू नकोस तिच्या. आपण बघूया काय ते.
आजचं प्रेझेंटेशन? अगं छान झालं. काय एवढं टेन्शन घेतेस? आपण थांबूयात का थोडा वेळ? म्हणजे इथे टपरी सुद्धा आहे, मस्त चहा पिऊया. आता नाही म्हणजे तुला लेट होत असेल तर जाऊया. आणि प्रेझेंटेशनच्या वेळेत अगं थांबलीस का? चल. तू बोलतोस इतका, थांबूयात आपण. अगं नाही तुला लेट होत. अगे सुटलोय ना लवकर, थांबूयात. अगं आपण कालच फ्री झालो आणि आज हाफ डे होता, तर म्हटलं जरा उशिरा जाऊया घरी. कधीतरी स्वतःलाही वेळ द्यावा, फॉर अ चेंज. तशी माझीही सवय आहे. लहानपणापासून स्कूल, कॉलेज, क्लास कुठूनही निघालं की थेट घरी जायचं. आजही तसंच आहे, पण म्हटलं ट्राय करावं, फॉर अ चेंज. अच्छा. छान. मी चहा मागवतो. दादा 2 चहा. हो आणतो. एरवी सुद्धा तू अशी गप्प गप्प असतेस का? नाही असं काही नाही, पण ना मिक्सअप करायला थोडा वेळ लागतो. अच्छा. गाणी खूप आवडतात तुला? हो, आणि त्यांचे अर्थ समजून घे. तुला? म्हणजे एवढ्या डीप मध्ये नाही जात कधी, पण चाल रिदम आवडले की गुणगुणत असतो. चांगलंय. मी लहान असताना माझी अंगाई गायची माझ्यासाठी, आणि इतर कामं करताना सुद्धा तिच्या तोंडात गाणी असायचीच. मग त्यामुळे माझ्याही तोंडात गाणी असतात. आणि मग सवयच झाली गाणी गुणगुणायची. अच्छा. जय, आर यू ओके? अगं हो. चेहऱ्यावरून वाटत नाहीये तसं. काही नाही का? काय झालंय? तू बोलू शकतोस माझ्याशी, म्हणजे मन मोकळं कर. माझ्याशी नाही तर इतर कोणाकडे, पण मन मोकळं करत जा. आई सुद्धा असंच म्हणायची. म्हणजे साधारण 8वी 9वीत असताना आई अपघातात गेली. त्यानंतर ताई आणि बाबांनी सगळं केलं. ते म्हणतात ना, आपली ताई म्हणजे आपली दुसरी आई असते, अगदी तसंच. त्यानंतर ग्रॅज्युएशन झालं आणि मग बाबा सुद्धा. मग ताईचं सुद्धा लग्न झालं. मग ताई आणि जिजूंनी सांभाळलं. हळूहळू मग जेवण बनवायला शिकलो. सॉरी, म्हणजे जरा अरे, जास्तच. नाही रे, एक विचार. परमिशन कशाला हवी? मग गप्पा गोष्टी, म्हणजे दिवसभरातल्या गप्पा गोष्टीसाठी कोणीतरी आपल्याला लागतच ना. ताई आहे ना, रोज तिचा फोन असतोच. आणि आपल्या ऑफिस मधली कार्टून आहे ना, कार्तिकी, तिच्यावर असते थोडीफार मस्ती. पक्की मैत्रीण आहे ती, मजा मस्ती चालूच असते. पण सगळं झाल्यानंतर शेवटी रात्री एकटाच. जय, आजपासून कधी तुला काही बोलावं असं वाटलं तर तू माझ्याशी शेअर करू शकतोस. आता कार्तिकी सोबत मीही आहे, सो तिची टीम स्ट्रॉंग होणार आहे. हे घे, घे. कधीपासून मीच बोलतो, आपली असेल ना. हो मग. अरे काय जय, तुझे इमोशन्स होते, तू व्यक्त केलेस, आणि मला खूप छान वाटलं की तू माझ्याशी बोललास. मनात असतं तर तू इथे असूनही इथे नसतास. सॉरी. कार्तिकीने शिकवलेलं दिसत नाही तुला. नुसते मी नो सॉरी, नो थँक्यू. तू तर एकदम कार्तिकी सारखी बोलायला लागलीस. तू विसरतोयस हं? आम्ही बाल मैत्रिणी आहोत. अरे हो.
बोल. अगं मी जरा बाहेर आली. हो मी सुटली आहे. मी जरा जयेश सोबत थांबली. ऑफिस कधी. आरवी आपण नंतर बोलूया का? नाही नको येईल मी. ओके बाय. तुला उशीर होतोय का? म्हणजे आपण जाऊया मग. अरे नाही अरवीचा फोन होता. तुझी बहीण तुला कसं माहित? ते कार्तिकीलाने तुला बोलताना ऐकलं होतं, म्हणजे कानावरती पडलं होतं म्हणून अंदाज लावला. हो बरोबर. अरे सगळं जेवण शिकवणे चालले माझ्या घरी. तिला मी छोटं मोठं काहीतरी शिकवत असते. मध्येच तिच्या डोक्यात काय ना काय येत असतं. आधी शिवणकाम करत होती, आता मध्येच कुकिंग. आज हाफ डे होता म्हणून आज तिला शिकवणार होते, त्यासाठीच फोन करत होती. अरे वा, तुला जेवण बनवता येतं? म्हणजे काय, आधी नाही आवडायचं मला, पण नंतर शिकले, खूप मजा यायला लागली. वा छान आहे. एक मिनिट हा. हॅलो. हा ताई बोल ना. का? अरे पण का? अगं सांगून तरी यायचंस. अगं नाही, पण मंजिरी सोबत आहे. अगं नको, तू एक काम कर ना, बाजूच्या काकींकडे थांब ना, त्या बिचारे एकटेच असते. हो हो बाय. काय झालं? अगं ही माझी ताई अचानक मला न सांगता कधी येते, आणि आता चावी माझ्याकडे आहे, ती बाहेर एकटी. आपल्याला निघायला हवं. हो ठीक आहे. उद्या भेटू. हो ठीक आहे. थँक्यू. चल बाय. Bye. टेक केअर. मंजिरी, छान वाटलं तुझ्याशी बोलून. सेम. गुड मॉर्निंग जय. अरे आज ना मी देवळात जाऊन आली. संकष्टी होती ना, आणि तसं पण म्हटलं लवकर निघालेच आहे तर मग जाऊन येऊया. हं? अरे तुला माहितीये किती मस्त सजवलेलं मंदिर, आणि मी उंदीर मामाच्या कानात पण हाय बाय करून आले. हे काय रे जय, मी मलाच पासून तुझ्याशी बोलते आणि तू ही मंजिरी पण आज. जय, अरे जय, काय चाललंय? अगं सॉरी, तू काय बोलत नीट ऐकलं नाही. अगं ते सोड, मंजिरी का नाही आली अजून? अरे मंजिरी येणार नाहीये, ती आजारी आहे. काय? अगं तिने मला सांगितलं का नाही? ए चल आपण जाऊन तिला बघून येऊया. अरे तुझं काय चाललंय? इतकं हायपर का होतोयस? साधा तापच आलाय तिला, आणि ऑफिस आवर्स मध्ये जाणार आहेस का तू तिच्याकडे? सॉरी, तू काय बोलत होतीस? हा ते ऍक्च्युली मी. गुड मॉर्निंग. हे बोलणार होतीस का? अरे नाही, समोर बघ. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. पण हे काय काय बाकीचे कुठे? मंजिरीने मला सांगितलं होतं, पण मिस शीतल. गुड मॉर्निंग सर. सॉरी फॉर बिंग लेट. इट्स ओके. आर यू ओके? एनिथिंग सिरियस? तुमचा चेहरा जरा रडवेल्यासारखा वाटतोय. बरं नाहीये का? हो थोडस. अरे मग आराम करायचा ना. नाही ठीक आहे सर. काळजी घे. जय, तुझं आणि मंजिरीचं प्रेझेंटेशन खरं सगळ्यांना खूप आवडलं, आणि मंजिरीचं प्रेझेंटेशन एक्सप्लेनेशन खूप छान होतं. आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. अभिनंदन. थँक्यू सो मच सर. चलो, लेट्स गेट बॅक टू वर्क.
जय, तुला काय झालंय? तू कशात एवढं मग्न आहेस? ऐक ना, आपण जाऊया ना तिला भेटायला. खूप आजारी आहे का ग ती? अरे सगळा तापच तर आलाय तिला, आणि तू असं का बिहेव करतोयस मंजिरीचा विषय निघाल्यावर? मला काय होतं एक्झॅक्टली सांगू? हो सांग. मध्ये मध्ये बोलू नकोस. ती ज्या दिवसापासून मी तिला बघितलंय ना, ती मला सगळ्यात वेगळी वाटली ग. मला ना तिची सवय झाली आहे. आपण सगळे एकत्र असतो, हसतो, बोलतो, मस्ती करतो, एकत्र लंच करतो. खूप छान वाटतं ग. जय, म्हणजे तू प्रेमात पडलायस तिच्या? मला जे वाटतं जर तेच प्रेम असेल ना, तर हो, आहे मी तिच्या प्रेमात. आई शपथ, कसलं भारी आहे. म्हणजे मी तुमच्या दोघांची कॉमन फ्रेंड. तुमच्या लग्नात कसली मजा येईल ना. भारी, एकदम भारी. हे बाई अजून कशात काय नाही, तिला आधी बरं तरी होऊ दे. अभी ये भाई अपने जूने बड़े को कैसे पहचानेगा? वो तो अपने बाइकों के साथ ही जाएगा. अगं हे शी, सगळा मूड खराब करून टाकलास हिंदी बोलून. सायको. अभी ये भाई अपने को बोलेगा साइको और सारखा करेगा मेरी बाइको मेरी बाइको. अगं हे शी ग. आणि ते शीतलला बघ काय झालंय. एकाच वेळी दोघींवर डोळा. तुझ्या समोर ना काही बोलायची सोयच नाही. नाही, सॉरी, ती ऍक्च्युली टूर बुक झाली. हो, मी तुम्हाला नंतर सगळे डिटेल्स पाठवीन. ओके, थँक्यू. बाय. कुठून एक एक फोन करतात काय माहिती. ए हाय जय, गुड मॉर्निंग. जय, गुड मॉर्निंग. अरे सायको, बरा आहेस ना? काय झालंय? बरा आहेस ना तू जय? तुझी झोप लेट झाली नाहीये का? झोपलोच नाहीये ग. काय? काही जय, तू नक्की बरा आहेस ना? वेळ लागलाय ग मला. वेळ तुला खरंच वेळ लागलाय? मला जशी हवी होती ना तशीच आहे ती. साधी, सरळ, वागायला एकदम मोजकी. मी ही गोष्ट ना अजून माझ्या मनात नाही ठेवू शकत. मी तिला सांगणार आहे. इनफॅक्ट आत्ताच सांगणार आहे. कुठे म्हणजे? कुठे असणार? कॉफी मशीन जवळ. मी आताच तिला सांगून येतो. ए जय, ऑल द बेस्ट. थँक्स बडी. हो चालेल. बोलू आपण संध्याकाळी. ओके, बाय. अरे जय, कधी आलास? रोज त्यापेक्षा लवकर येतस, आज दिसला नाहीस ना. लगेच माणसाची सवय होते ना. हे मात्र खरं आहे. बरं चल, मी कामाला जाते. थांब ना, थोडा वेळ बोलूया. म्हणजे कालच आपलं काम संपलंय. हो बरोबर आहे, पण थोडस काम राहिलंय माझं. थांब ना जय, अरे प्लीज. काही झालंय का जय? काय बोलायचंय? हो, म्हणूनच तुला थांबायला सांगितलं. मी आज जे काही बोलणार आहे ते माझ्यासाठी आणि कदाचित तुझ्यासाठी महत्वाचं असतं. मी तुला ज्या दिवशी पहिल्यांदा ऑफिसमध्ये बघितलं ना, तू इतर मुलींपेक्षा वेगळी वाटलीस. आणि जी तू आहेस, तुझी काम करण्याची पद्धत, तुझं माझ्याशी इतरांशी बोलणं, तुझा स्वभाव, तुझं घर सांभाळणं, एकंदरीत तुझा सगळा स्वभाव मला खूप आवडलाय. मला तुझी सवय लागली आहे ग. मला माझं संपूर्ण आयुष्य फक्त तुझ्यासोबत घालवायचं. माझ्याशी लग्न करशील?
दे ग, करीन मी ते. आई करू देत ना मला, नाही तर कंटाळा येईल घरी बसून. अगं पण तू घरी का बसतेस? ऑफिसचं काय झालं? ऑफिसचं नाही जातेस? आणि म्हटलं ना मला बरं नाही वाटत आहे. मग जा बरं, आज जाऊन पड जरा. नको आई, मला कंटाळा आला एकाच जागी बसून. मंजिरी, नक्की तुला बरं नाही वाटत म्हणून तू जात नाहीयेस की काय अजून आहे? नाही म्हणजे 3 दिवस तू हेच सांगतेस. ऑफिस मध्ये काही झालं नाहीये ना? अगं कार्तिकी, ये ना. मंजिरी, मला आधी सांग तू कशी आहेस? मी बरी आहे, पण तू? अगं तुझं काय चाललंय? आम्ही फोन करतोय, आम्ही मेसेज करतोय, पण ना फोनला रिप्लाय ना मेसेज ना. तुला तुला बरं नाहीये का? म्हणजे कोण आलंय ग? नमस्कार काकू, मी कार्तिकी. हिची जुनी मैत्रीण शाळेपासूनची आणि आता ऑफिस मधली पण. अच्छा, तू कार्तिकी होय. उभी का बस, मी तुला खायला आणते. अहो नको, मी खाऊन आले. अगं बस, मी आणते तुला, बस. आज पहिल्यांदा चाललीयस तर आई काय तुला चांगला पाहुणचार केल्याशिवाय सोडणार नाहीये. सॉरी, ऍक्च्युली मी तुला न सांगताच आली इकडे. अगं पण तुला काय झालंय? तू इतके दिवस फोनचा रिप्लाय नाही आणि तू येत का नाहीयेस ऑफिसला? हो अगं, म्हणजे मंजिरी, का लपवतेस माझ्यापासून? मला सगळं माहितीये. काय माहितीये तुला? जय तुझ्यावर प्रेम करतो ते. काय? असं काही नाहीये ग. मी तुला आज ओळखतेय का मंजिरी? हे बघ, जयशी काय आणि कसं वागायचं हा पूर्ण तुझा निर्णय आहे. पण तू ऑफिसला का येत नाहीयेस? अगं पण अशी काय करतेस कार्तिकी? मी ऑफिसला आले तर तू परत माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करणार, म्हणूनच मी टाळते ऑफिसला यायचं. अगं पण ही फक्त पळवाट आहे, असं नाही का वाटत आहे तुला? आणि हे बघ, तू आत्ता कुठे ऑफिस जॉईन केलंस आणि अशा सुट्ट्या घेतल्यास तर कसं चालेल? हो बरोबर आहे तुझं, तू पळवाट आहे. मंजिरी, हे बघ, तू उद्यापासून ऑफिसला येतेस आणि मी हे विचारत नाहीये, मी हे सांगते. आणि जे खरंच खूप चांगला मुलगा आहे. आम्ही खूप सारे प्रोजेक्ट एकत्र केले. हे बघ मंजिरी, मी जयची बाजू नाही घेते, पण जय खरंच खूप चांगला मुलगा आहे. बास झाला ग, पहिलं खाऊन घ्या तुम्ही. अहो काकू, कशाला? अगं लाजू नको, घे ग. बर. अगं ऑफिस मध्ये काही झालंय का? ही ऑफिसलाच जात नाहीये. अहो अगं काकू, आई, तुला सांगितलं ना मी, मला बरं नाही वाटत आहे. पण आता वाटेल बरं. मंजिरी, ऑफिसला यायचंय हा. खूप कामं पडली आहेत आपल्याला. हो, आता वाटतंय मला बरं. काकू, चहा एकदम मस्त झालेला. हॅलो, आरवी. हो, बोलते. आपण? मी जय देसाई. ओ हाय. म्हणजे मंजिरीचा जय ना? काय? मंजिरीच्या ऑफिस मधला जय ना? असं म्हणायचं होतं. होय, मंजिरीने सांगितलेलं दिसतंय. मंजिरी नाही, कार्तिकीने. म्हणजे? थोडक्यात मला तुमच्याबद्दल सगळं माहितीये. हो, अच्छा. बरं आहे, मग मी मुद्द्यावरतीच येतो डायरेक्ट. मंजिरीची विचारपूस करायला कॉल केला होता. अरे मग मला का? तिलाच फोन करायचा ना? अगं पण ती फोन उचलेल तर शपथ, ती माझा कॉल किंवा मेसेज काहीच रिप्लाय देत नाहीये. साधा ती मेसेज बघत सुद्धा नाहीये. खूप हर्ट झालंय ग तिला. हे बघ, तू टेन्शन नको घेऊस. ती उगाचच खूप मनावर घेते. ती खूप हळवी आहे रे. होईल बरी. आणि आज कार्तिकी आलेली घरी. तिने सांगितलंय समजावून मंजिरीला. ती येईल आजपासून ऑफिसला. तेव्हा तुझी लाईन क्लिअर होईल. बघू आता. पण एक ना एक दिवस ती या जय सोबत लवशिप मध्ये नक्की असेल. शी, लवशिप काय? सॉरी, लग्न होईल. आता कसं? ये होई ना बा. चल बाय, नंतर बोलू. मलाही ऑफिसला जायचंय. बाय.
मंजिरीच्या घरी गेली होतीस ना, काय बोलली ती? अरे हो हो, मला आधी बसू तर दे. आणि तू अजिबात हायपर होऊ नकोस. मी बोललीये तिच्याशी, येईल ती आजपासून ऑफिसला. दॅट्स नाईस. पण ती नीट बोलली ना तुझ्याशी? अरे हो, आता कामाला लागूया आपण. चल. एवढं कधीपासून काम करायला लागलीस? इतर वेळी तर सेल्फी पिऊन बनत असतेस. अरे जय, तू बरा आहेस ना? तुझं डोकं आहे ना आता बंद झालंय. मंजिरीच्या वाट्याचं कितीतरी काम आलंय. आणि ऐक, तू सुद्धा आता कामाला लाग. एक सांगू, माझं ना तर कशातच लक्ष नाही लागत आहे. हे बघ, तू टेन्शन नको घेऊस, बोलेल ती. बघू आता कसं काय होतंय ते. अरे हो, बोलते. काय ग, बरी आहेस ना? हो अगं ते राहू दे. मंजिरी, मला थोडं तुझ्याशी बोलायचं होतं. काय ते की मला एक कॉल करायचा आहे, मी जरा आले. अरे अरे, इथं साधी बघत पण नाहीये माझ्याकडे. जय, तू तू हायपर होऊ नकोस. बोलेल ती तुझ्याशी. थिंक पॉझिटिव्ह. हा. हो. अरे आता हो काय, जा ना, बोल ना तिच्याशी. मंजिरी, मला तुझ्याशी खरंच बोलायचंय. मी त्या दिवशी ते तुझ्याशी बोलून बरोबर केलं की चूक मला माहित नाही. पण तुझ्याशी काही लपवून मला तुझ्याबरोबर खोटं वागायचं नव्हतं. आणि मनात ते जय, मला काम आहे, आपण नंतर बोलू. मंजिरी, अगं पण मंजिरी, लंच ब्रेक झालाय, जेवायला जाऊया. कार्तिकी पण कुठे गेली आहे? मंजिरी ऐक ना, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. मंजिरी, मंजिरी बस. अगं तू माझं ऐकूनच घेत नाहीये जरा सुद्धा. आय एम सॉरी. म्हणजे मी जरा जास्तच रिॲक्ट झालो. हे बघ, मी तुला माझ्या प्रेमात पडण्यासाठी अजिबात जबरदस्ती करत नाहीये. मला माहितीये, त्या दिवशी मी तुला जे काही म्हणालो त्याचा विचार तू अजूनही करत असणार. फक्त तू काहीच न घडल्यासारखं दाखवतेस. मला तुझ्या मनात काय चाललंय ते फक्त जाणून घ्यायचंय. तुला राग आला असेल तर रागव, चिडचिड कर, हवं तर मार मला, पण प्लीज बोलणं बंद नको करूस. मंजिरी, तुझ्या मनात जे काही आहे ते बोलून मोकळी हो. मंजिरी, अगं तुला कळतंय का मी काय बोलतोय ते? मंजिरी, अगं बोल. तुला ऐकायचंय ना माझ्या मनात काय चाललंय ते? आणि काय सांगू मी तुला? मी विधवा आहे हे सांगू? काय? खर तर माझं लग्न माझ्या मनात झालं. मला इतकं लवकर लग्नच करायचं. मला माझं शिक्षण पूर्ण करायचं. पण स्थळही चांगलं होतं म्हणून गेले. आमच्यात खूप छान मैत्री झाली. म्हणजे मैत्रीच. आणि लग्न झालं 4 महिन्यातच कवीचा अपघात झाला. आणि तोही मैत्री अपूर्ण टाकून पुढे एकटा निघून गेला. मग मी ठरवलं, प्रेम, लग्न या सगळ्यात न पडता फक्त करिअरला लक्ष द्यायचं. मी माझ्या माहेरी जायचा विचार केला होता. पण या नवीन घरात आई बाबा, माझी लहान बहीण हे सगळं मला मिळालं.
म्हणून मी माझ्या या रेखे कुटुंबात सामील झाले. आई बाबा अरविंद हे सासू सासरे नणंद हे कधी वाटलेच नाही. ही सगळी मंडळी माझ्या लग्नासाठी माझं नवीन आयुष्य सुरू व्हावं यासाठी मागे लागले. पण मी या सगळ्याचा विचार नाही करू शकत. खूप लांब ठेवलं मी या सगळ्याकडून स्वतःला. मला या सगळ्यात पुन्हा नाही अडकायचं. मंजिरी सॉरी, म्हणजे मला खरंच या सगळ्या गोष्टीची कल्पना नव्हती. मंजिरी एक सांगू, म्हणजे मित्र म्हणूनच सांगतोय, तुला तुझं आयुष्य पुढे नेलं पाहिजे. अभिगिरीच्या धक्क्यातून म्हणावं तर, पण तू त्या धक्क्यातून अजिबात बाहेर नाही निघालीस. आपलं मन मोकळं करायला, आपल्या सगळ्या गोष्टी सांगायला एक हक्काचा माणूस लागतो कोणतरी. आणि तुला त्याचीच कमी अजूनही आहे. मला नाही माहित तुझ्या मनात माझ्याबद्दल काय मत आहे, पण मला तू अजूनही जशी आहेस तशीच आवडतेस. तू तुझा वेळ घे हवा तेवढा. जे काय का विधवेच्या मागे लागलास? तुला खूप सुंदर मुली मिळतील माझ्यापेक्षा. काय बोलतेस तू? आधीच या जगामध्ये चांगल्या माणसांची कमी आहे आणि तू बोलतेस तुझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल मला. हे बघ, मी तुझ्याशिवाय आता कोणाचाच विचार नाही करत आहे आणि कोणाचा विचार करायचा प्रयत्न सुद्धा नाही करत आहे. आणि हो, तू अजूनही त्या सगळ्या गोष्टीत अडकून आहेस. तू स्वतःला स्टक करून घेतलंयस. बी युअर फ्री बर्ड. मन मोकळं कर. तुला एका हक्काच्या माणसाची गरज आहे आणि तुला तेच रिअलाइज नाही होत आहे. प्लीज. मंजिरी हे बघ, मी तुला आधीच सांगितलंय, मी तुला माझ्या प्रेमात पडण्यासाठी अजिबात जबरदस्ती करत नाहीये. पण तुला पटल्याशिवाय मला हो म्हणू नकोस किंवा नाहीही म्हणू नकोस. आणि तू जोपर्यंत मला काहीही उत्तर देत नाहीयेस तोपर्यंत मी तुझ्याशी कामाव्यतिरिक्त काहीही बोलणार नाही. जयश्री आज खूप चिंतेत होती तेव्हा तिथे तिची बहीण आली. जयश्रीवरनं आठवलं, मंजिरीच बोलली असेल का जयश्री? थांब, मी त्याला फोनच करून बघते. अरे यार, हा फोन का उचलत नाहीये? जय अरे फोन उचल. अरे जय, फोन का उचलत नव्हतास? काय झालं? अरे आज काय झालं? बोलली का ती तुझ्याशी? कोण ती? अरे असं काय करतोय? मी मंजिरी बद्दल बोलते. अच्छा, खूप बोलली ती. सासू सासरे नणंद सगळ्यांबद्दल बोलली. काय? म्हणजे तुला सगळं कळलंय तर? होय, पण एक सांगू, मला जशी मुलगी हवी होती अगदी तशीच आहे मंजिरी. मी तिच्याशिवाय दुसरा कोणाचाच विचार करू शकत नाही आणि करायचाही नाहीये. मी तिला म्हणालो, जोपर्यंत तुला मनापासून आपलं नातं पटत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी काही बोलणार नाही. आपल्या कामाशिवाय काही संबंध नसेल. म्हणजे तिचं लग्न झालेलं असूनही तुला ती मान्य आहे? म्हणजे काय, मला ती अजूनही तितकीच आवडते. फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतं, तिची हिस्ट्री माहीत न करून घेता नकळत तिला दुखावलंय. ती दाखवत नसली तरी तिला वाईट नक्कीच वाटत असणार. बरोबर आहे तुझं. आता तर तू तिच्याशी बोलत पण नाही, म्हणजे तुझ्याकडून तिला बनवण्याचे प्रयत्न सर्व संपलेत. मग ते कशी तयार होईल लग्नासाठी? माहित नाही,
तर जास्त चांगलं राहील. मी तिच्याशी आता याविषयी काहीच काय पण कामाशिवाय इतर काही बोलणार नाही. बघ सध्या एकतर्फी प्रेम आहे. तिला कळलं तर ठीक, नाहीतर नाहीतर काय? काही नाही. मी 2 दिवस आमच्या पुण्याच्या ब्रँचला जाणार आहे. महत्वाची मीटिंग आहे. जय, अरे पण मग आरवी, मला तुझी काळजी कळते तुझ्या वहिनीबद्दलची, पण आपण तिला सारखं सांगून काहीच होणार नाहीये. तिला ते स्वतःहून जाणवलं पाहिजे. ठीक आहे. बरं चल, उद्या उठायचं लवकर. बरे ठीक आहे. बाय, गुड नाईट. गुड नाईट. हॅपी जर्नी. काय का झोपली नाहीस अजून? हो अगं, झोपतच होते. उद्या मीटिंग आहे ना. म्हणजे अगं उद्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे ना, त्याचीच तयारी करत होते. बरं ठीक आहे. बस ना. अगं मला भरपूर कामं पडली आहे. अगं ये ग, बस. बोल, काय म्हणतेस? काय मग, कसं चाललंय ऑफिस? बरं चाललंय. बरं, म्हणजे चांगलं नाही चाललंय का ऑफिस? हो म्हणजे तेच ग. तुझ्या चेहऱ्यावरून तर वाटत नाही असं. सोड ना, आपण का बोलतोय त्या विषयावर? अगं असं काय करतेस तू? आता कुठे ऑफिस जॉईन केलंयस? मग काम कसं चाललंय हेच विचारत होते. हो अगं म्हणजे एक सांगू, पण तू आई बाबाला नाही ना सांगणार? काय ग, काय झालंय सांग ना. अशी टेन्शन मध्ये का गेलीस आणि अचानक? कारण हे तसंच आहे म्हणून. आमच्या ऑफिसमध्ये जय देसाई नावाचा एक मुलगा आहे. तुला आठवतंय मागच्या वेळी आम्ही एका प्रोजेक्टवर काम केलं होतं? अच्छा हा, त्याचं काय? म्हणजे म्हणजे मला काहीच माहिती नव्हतं आधी. म्हणजे मी अजून त्याला काही उत्तरही दिलेलं नाहीये. पण खरं तर अगं बाई, बोलशील का आता? म्हणजे अगं म्हणजे तो माझ्यावर प्रेम करतो. काय? वाह, भारी. मंजिरी, मला कळतच नाहीये मी काय बोलू. भारी, जाम भारी. अगं भारी काय, मी अजून काहीच उत्तर दिलं नाहीये त्याला आणि तो खूप मागे लागलाय माझ्या. तुझं कसं झालंय माहितीये? 9वी 10वीच्या पोरींना कोणी लाईन विचारतं ना, तेव्हा ती जशी बिहेव करेल ना, अगदी तशीच तू वागतेस. हे बघ मंजिरी, आम्ही खूप दिवस तुझ्या मागे लागलोय लग्नासाठी. तूच विचार कर, अगदी मनापासून. तुलाही पटेल की तुला जोडीदाराची गरज आहे. अगं पण मी लग्न केलंय, मला नाही अडकायचं परत त्या चक्रात. तू लग्न केलंयस तरी साथ द्यायला अभिदादा तर नाहीये ना आपल्यासोबत. जे झालंय ते आपण बदलू नाही शकत आहे. मंजिरी, परिस्थिती बदलता येत नसेल ना तर मनस्थिती बदलावी. एकदा विचार कर. आरवी, विचार कर, झोप आता. कार्तिकी अजून का नाही आली? आज ऑफिस किती रिकामा वाटतंय दोघं नाही तर. गुड मॉर्निंग मंजिरी, मी आले. अगं काय अशी काय ही? आज इतका उशीर का? लेट झालं म्हणून. चल आता कामाला लागते. अगं पण काय करताय? कामात लक्ष पण लागत नाही. रमेश दादा, हा एक कॉफी देता का? आलोच. मॅम, ठीक आहे. थँक्यू दादा. गुड मॉर्निंग. हॅलो आरती, कामात आहेस? हो ग, बोल ना.
कार्तिकीला आला असेल का? ए कार्तिकी, तुला आज कोणाचा मेसेज आला होता का ग? नाही ग. हा जयचा मेसेज आलेला. काय? हा म्हणजे तो नेहमी करतो ना सकाळी मेसेज, असं कोट्स वगैरे, तसा आलेला. मस्त लिहितो ना जय. म्हणजे मला विचारत होते की अरविंदचा काही मेसेज आला होता का? बरं जयने काय मेसेज केला होता? थांब तुला दाखवते. आणि आरवी ती का करेल मला मेसेज? तिला ऍक्च्युली ड्रेस डिझाईन करून हवं होतं ना, त्यासाठी. तू छान करतेस ना. मी कधीपासून करते ड्रेस डिझाईन ग? अगं म्हणजे त्या दिवशी नाही का तू सांगत होतीस तो इंडो वेस्टर्न कोणता तरी ड्रेस? अच्छा तो अगं मनीष मल्होत्राचं डिझाईन होतं, माझं नव्हतं हे. हो, मला वाटलं की तूच करतेस नाही म्हणून मी तेच सांगितलं. अच्छा ठीक आहे, मग मी बोलते तिच्याशी. नाही नको, अगं ती कामात असेल आता. ठीक आहे ना, मग मेसेज करते मी, एवढं काय. अगं पण नको, ती असेल आता कामात असेल ती. ओके, मी मेसेज पाठवते, ती फ्री झाली की बघेन ती. त्यात काय? अगं पण नको ना. कसं आहे ना मंजिरी, एक खोटं लपवण्यासाठी ना 10 खोटी बोलावी लागते. आणि तुला मुळातच छान शुद्ध असं खोटं बोलताच येत नाही. तू ना एक काम कर, कोणाकडे तरी ना असं क्लास लाव ना खोटं बोलण्याचे. ए, मी काय खोटं बोलले पण? मंजिरी, मी थोड्या वेळापूर्वीच ना फोन केलेला आहे. कसं आहे, ती माझी मैत्रीण आहेच ना. ती काही कामात वगैरे नव्हती. खूप वेळ छान गप्पा मारल्या आम्ही मस्त. आणि तुला माहितीये ना मला रस्त्याने एकटं चालायला आवडत नाही, म्हणून बोलली करूया फोन आरवीला. अगं सॉरी म्हणजे काय? बस काय, आता तू मला सॉरी बोलणार. पण कसं आहे ना मंजिरी, तुला स्वतःहूनच कळलं पाहिजे की तुला कोणाची तरी गरज आहे. आणि तू आता मान्य कर, मग तो जय असो वा आणखी कोण. अगं मी कामाला. मंजिरी चल टिफिन खायला. हो चल. काय ग, काय झालं? काय नाही, म्हणजे खूप अस्वस्थ वाटतंय. का ते राहिल्यासारखं. जय पण पुण्याला गेलाय ना. काय मग आज डब्यात काय आणलं? अगं आज वेळच नाही मिळाला, मग बटाट्याची भाजी आणली आणि तर जास्तच केली. का ग? अरे म्हणजे सगळ्यांना नीट पुरेल ना, मग आणली एक्स्ट्रा. जयची आवडती आहे, म्हणजे माझी पण. हो का, मग आणखी आणायला हवी होती. तू त्याच्यासाठी आणणार होतीस? छे, मी कुठे म्हणाले असं. मंजिरी, मला काय आज तू ठीक दिसत नाहीयेस ना. तू तुझ्या वेगळ्याच जगात आहेस. अगं तसं नाही. चल आपण बोलतोय का? चल डबा खायला चल. ए, आपण जयला व्हिडिओ कॉल करूया. नाही चल. नको, तो अगं कामात असेल. अगं असं काय करतेस तू? एवढ्या प्रेमाने ते भाजी. काय? हे बघ, मी अजून त्याला काही उत्तर दिलेलं नाहीये आणि प्रेम वगैरे म्हणून मी भाजी वगैरे आणलेली नाहीये. ते मी असंच आणलं. ठीक आहे, मग इतका हायपर का होतेस? मी आहे पर्सनली. तुला आहे ना तो जयच चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. काय सांगतात जय जय जय? बरं ठीक आहे, नाही बोलत मी जयबद्दल. अगं रे ठीक आहे, मला ना कळतच नाही मला काय होतंय. तू रागावणार नसशील तर सांगू काय जयबद्दल? बोल. हे बघ मंजिरी, आज जय नाहीये. त्याच्या सकाळच्या मेसेजची, सोबत लंच करण्याची, सोबत घरी जाण्याची, या सगळ्याची तुला सवय झाली. आणि आज तू नाहीये तर तुला खूप राहिल्यासारखं वाटतंय, असं वाटतंय. आणि तू दाखवत नसशील ना तरी तू त्याच्याबद्दल खूप विचार करतेस. मंजिरी हे बघ, तुलाही माहितीये की तुला गरज आहे हक्काच्या माणसाची, जो तुला समजून घे. पण हे तू समजून घ्यायला तयारच नाहीये. अगदीच तसं नाहीये, पण हे बघ, माझं बोलून झालंय आणि आय थिंक
कामाला लागलं पाहिजे. आज कार्तिकी बोलत होती, खरं आहे का? म्हणजे मी शांत का बसू शकत नाहीये? माझ्या मनात काय चाललंय ते मलाच कळत नाहीये. की मला कळतंय पण त्याला स्वीकारायचं नाहीये. कार्तिकी आणि आरवी दोघीही मला समजावतायत. त्याच असं म्हणतायत तसंच असेल का? म्हणजे कार्तिकीच्या म्हणण्यानुसार मी जयला मिस करते. तो आज ऑफिसमध्ये नव्हता तर मी इतकी अस्वस्थ झाली. पण कशामुळे? जय नाहीये इकडे तर इतकं अस्वस्थ होण्याची काय गरज आहे? मी ज्याच्यापासून लांब जात होती त्याच्यातच मी अडकते का? नाही नाही, काहीतरी चुकतंय मंजिरी. हे जे काय होतंय ते चांगलं नाहीये. पण हे माझ्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय. याआधी मला कोणाबद्दलच असं वाटलं नव्हतं. आरवीच्या म्हणण्यानुसार खरंच एका हक्काच्या माणसाची गरज आहे. आणि काय तो जय आहे? हे असं जयच्याच बाबतीत का होतंय? माझ्या मते याला प्रेम म्हणायला हरकत नाही. काय? मला नाही वाटत असं. मंजिरी, तू विचार करायला हवास. अगं बदल ना तुझी मनस्थिती. अविदा गेलाय याचा त्रास सगळ्यांनाच होतोय. आपण त्याला कोणीच विसरू शकत नाहीये. पण मग ही परिस्थिती तर बदलता येणार नाही ना. आपल्याला पुढे जावंच लागेल. म्हणून सांगते, परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदल. आणि दुसरं लग्न करण्यातही काहीच चूक नाहीये. मला माहितीये तू लोक काय बोलतील त्याचा विचारही करत नाहीये. तुला या चक्रात अडकायचे नाहीये हेही माहिती. पण पॉझिटिव्ह विचार करून तर बघ, काहीतरी वेगळं मिळेल हाती. तुझ्या गोष्टी शेअर करायला तुला कुणीतरी मिळेल. तुला अजून नवीन माणसं भेटतील. नवीन माणसं, नवीन नाती आणि तुझं नवं आयुष्य. आणि तू इकडची काळजी करू नकोस. इकडे मी आहेच आणि तूही असशीलच. वाह, म्हणजे झालीस तर तू तयार. मला खरं सांग, तुला जयशी कधी बोलतेस, कधी भेटतेस असं झालंय ना? आणि मंजिरी, प्लीज जे काही खरं आहे ना तेच सांग. उगाच पुन्हा खोटं चित्र नको ठेवू डोळ्यासमोर. हो, मला खरंच असं झालंय की मी कधी बोलते त्याच्याशी. पण मी जोपर्यंत त्याला मनापासून स्वीकारत नाही तोपर्यंत तो माझ्याशी कामाशिवाय बोलणारच नाही. आणि मी कसं सांगू त्याला की माझंही प्रेम आहे त्याच्यावर? वा, म्हणजे पटला तर तुला? नाही अगं, म्हणजे काय बोलतेस तू मंजिरी? जे तुला वाटत होतं ना तेच. फक्त ते तुझ्या मनात होतं आणि आता ते तू लाऊड केलंयस. आणि हो, त्याचा बर्थडे उद्या आहे आणि तो उद्याच येणार आहे पुण्याहून. ते काय? आणि हे तुला कसं माहित? त्याचं काय आहे ना, त्याने तुझ्याशी बोलणं टाकलंय, माझ्याशी नाही. आणि तुझ्याशी बोलत नसला तरी तुझी काळजी त्याला वाटतेच आहे. आणि तुझी खुशालीही तो सारखी विचारत असतो मला. तुला हर्ट केल्याचं गिल्ट आहे त्याच्या मनात. हे इतकं सगळं बोलता तुम्ही आणि मला सांगितलंही नाहीस. पण आता कळलं ना, जयबद्दल प्रेम आहे असं तुला तुझंच वाटणं गरजेचं होतं. म्हणून मी त्याच्याबद्दल काहीच विषय काढत नव्हती. ए आरवी,
पण तो बोलेल ना ग माझ्याशी. मी नकळत दुखावले त्याला. का नाही बोलणार तो? तुला तुझी स्पेस मिळावी म्हणून त्याने बोलणं टाकलेलं. पण आता जर तुला कळलंय तर तो का नाही बोलणार तुझ्याशी? आरवी खूप खूप थँक्यू. का? जयने मला प्रपोज केल्यापासून मी तुमच्या सगळ्यांपासूनच सगळं लपवत होते. कोणालाच काही सांगितलं नाही. आईशी पण खोटं बोलले. पण तू मला या परिस्थितीत खूप छान सांभाळून घेतलंस. तू आई बाबा मला ननद सासू सासरे कधी वाटलाच नाही. म्हणजे तुम्ही तसं वाटूच दिलं नाही. कोणी कसं इतकं चांगलं असू शकतं? हे मेले गप काही काय. पण जेव्हा सासरी जाशील तेव्हा नवीन माहेराला आणि जुन्या सासऱ्याला विसरू नकोस. कुठे राहिलेत रमेश दादा? कॉल कर ना त्यांना. अगं हो, पण त्यांचा कॉलच लागत नाहीये. अगं ऐक ना, मी जयला नाही स्लॅबवर देणार आहे. त्यात आमच्या दोघांची सेल्फी आहे. जय तुझ्यासोबत पण सेल्फी काढतो? अगं म्हणजे क्रॉप केलेले वगैरे. चांगलं छान छान आहे. जय कधीही येईल आणि अजून केकच आला नाही. आला की. हा काय जय साहेबांचा फेवरेट फ्लेवर बटरस्कॉच. बटरस्कॉच? पण मी तर चॉकलेट फ्लेवर सांगितलेला. हो मॅडम, पण रस्त्यात होतो ना तेव्हा मंजिरी मॅडमचा फोन आला की बटरस्कॉच आणा. तसं पण जय साहेबांना आवडतो. तिला काय माहिती जयला काय आवडतं आणि काय नाही ते. आत्ताच तर आली आहे ती. चला आपण अरेंज करायला बघू. कार्तिक मी जर आलेच. अगं तू कुठे चाललीस आता? थांब जर ये. हो पण माझं थोडस काम आहे. मी जर आलेच. अगं थांब ग तू. तू जाऊ. अगं येते कसं. अरे जय आला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सो मच गाईज. मी तुमच्यासाठी सुद्धा पुण्यावरून काहीतरी आणलंय. रमेश दादा प्लीज आणता की ते. हा, वा. माझा आवडता आणलायस ना चॉकलेट? बस काय. मग ठीक आहे. हे घे, घे. थँक्यू सो मच. ठीक आहे, चॉकलेट्स. Thank you. Thank you so much. रमेश दादा ए, मला अजून आहे का? हा मला आहे. अजून आहे. एक मिनिट हा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय. थँक्यू. झालं ना? ना. एक मिनिट हा. ठीक आहे माय फ्रेंड. Thank you. रमेश दादा प्लीज. आणि कार्तिकी मंजिरी कुठे दिसत नाहीये. म्हणजे तू तुझा पण सोडलास तर? नाही ग तसं काही नाहीये. आता सगळे भेटले पण ती भेटली नाही म्हणून विचारलं. जय प्लीज, आज तुझा वाढदिवस आहे आणि मला माहितीये आजच्या दिवशी ती तुला सोबत होती. हे बघ, ती तुला हो बोलेल नाही बोलेल मला नाही माहित. अरे पण त्या नात्यात जायच्या आधी तुमची फ्रेंडशिप तर आहेच ना. तू एक मित्र म्हणून तर तिच्याशी बोलूच शकतोस ना. हो पण आहे कुठे ती. कुठे असणार? कॉफी मशीन. मंजिरी मी इथे तुला फक्त मित्र म्हणून भेटायला आलोय. ते पण कार्तिकीच्या आग्रहा खातर. मग तुला नव्हतं का भेटायचं? अगं नाही तसं नाही. मग कसं आहे? हे बघ तू काही बोलायच्या आधी मला काहीतरी सांगायचं. हॅपी बर्थडे. मे ऑल युअर विशेस कम ट्रू. पण ते कधीच होणार नाही. बाय द वे थँक्यू सो मच. हे घे तुझं गिफ्ट. आणि हे एक मैत्रीण म्हणून. मी सुद्धा तुझ्यासाठी काहीतरी आणलं.
तुला आवडतं ना? आणि हे सुद्धा फक्त मित्र म्हणून. हो कळलं. जातो मी. काय बोलायला सुचत नाही. म्हणजे काय नाही. मी आहे माझ्या डेस्कवर. तू नाहीच ना काढणारच विषय. म्हणजे मीच काढते. आय लव्ह यू जय. तू काय बोलतेस मला विश्वास नाही बसत आहे. माझा काहीतरी गैरसमज होत आहे. तुझ्या गँगने तू नसताना खूप समजावलं मला. आणि तू नसताना काही मजाच येत नव्हती ऑफिसला. तू कामाशिवाय ऑलमोस्ट बोलतच नव्हतास माझ्याशी. काहीतरी राहिल्यासारखं वाटत. काहीतरी मिसिंग होत. पण कळतच नव्हतं काय. तू नसताना नकळत मनात तुझेच विचार येत होते. तुझ्या मेसेजची वाट पाहणं, तुझ्यासाठी आणलेला डबा, हे सगळं जे होत होतं ते आधी कधीच झालं नव्हतं. अभि गेल्यावर मला वाटलं पुन्हा सगळ्यात नको अडकायला. आपण ज्याला रोज बघतो त्याची सवय होतेच. पण आपण 24 तासाचा विचार नाही ना करत. अभि अचानक गेला म्हणून मी धसकाच घेतला. मी जर पुन्हा कोणाशी अडकले आणि तो मला परत सोडून गेला तर मी हे सगळं सॉरी तुझ्या वाढदिवसाला हे सगळं. आणि थँक्यू. तू मला जगण्याचा पुन्हा चान्स दिलास. आय लव्ह यू जय. पण मला विश्वासात नाही बसत आहे. म्हणजे तू हे नक्की? हो मी मनापासून प्रॉमिस मी यू विल नेव्हर लिव्ह मी. आय विल नॉट. म्हणून तू इथे सगळ्यांपासून वेगळी थांबलीस आणि मी तुला शोधत होतास ना. शोधत वगैरे असं नव्हतो. सगळे बाहेर होते आणि तू नाही दिसलीस म्हणून फक्त डोक्यात विचार आला. आणि तसंही तुझ्याशी बोलायचं नाही ते ठरलेलंच ना आपलं. आपल्या नाही तुझं. बरं बरं. आता लगेच बायकोगिरी करणार आहेस का? सगळे थांबले. जे थांब. एक अगं minute. अगं पण आता हे कशासाठी? तू आधीच दिलंयस. तू मग असं ऐकलं नाहीस का? ते एक मैत्रीण म्हणून होतं. आणि आता हे सगळं सांगायलाच नको का? अगं गिफ्ट कशासाठी देत आहे हे सांगितल्याशिवाय कसं कळेल? जय मी सगळ्यांसोबत जातीये. बाय. अगं नमस्कार. मी दिनेश पेडणेकर. नमस्कार, मी सतीश जाधव. नमस्कार मी कनिका मटकर. नमस्कार मी समीक्षा चव्हाण. नमस्कार मी शरयू कदम.
नमस्कार, मी कृष्णा दळवी. नमस्कार, मी ऋतुजा सर. नमस्कार, मी प्रियांका बोधाडे. नमस्कार, विजय कडू. नमस्कार, मी नितीन शुक्ला.